आपल्यासोबत आता सध्या प्रवीण दरेकर जी जोडले गेलेले आहेत। प्रवीण जी, राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली, तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला वाटतं हा श्रद्धाळू भाविकांचा या ठिकाणी सरळ अपमान आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चित आहे, परंतु हा देश शिवाय हा महाराष्ट्र देवदैवतांना मानणारा आहे, श्रद्धेला त्या ठिकाणी मानणारा आहे। त्याच्यामुळे मला वाटतं श्रद्धाळू भाविकांचा त्या ठिकाणी अपमान आहे असं मला या ठिकाणी वाटतं। याचं कारण आपण दगडात देव त्या ठिकाणी पाहतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं एखाद्याला त्या ठिकाणी जर समाधान मिळत असेल त्या गंगेत स्नान करून, तर मला वाटतं त्याला चांगली अनुभूती येत असेल, तर त्यांच्या श्रद्धेला त्या ठिकाणी अशा प्रकारे अवमानित करण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण असावं असं मला वाटत नाही। एक गोष्ट खरी आहे, स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी सारे सहमत असू, परंतु काही एका दिवसात काही जादूची कांडी होत नाही। महायुतीचं सरकार आता काही वर्ष आहे, राजीव गांधी पासून आतापर्यंतचा काळ जर पाहिला तर या देशावर राज्यावर काँग्रेसने सातत्यानं राज्य केले। त्याच्यामुळे दोष द्यायचाच झाला आहे अस्वच्छता जी काही नद्यांमध्ये किंवा पाण्याच्या साठ्यांमध्ये असेल तर त्याला ते जबाबदार धरू शकतात। परंतु या ठिकाणी मी निश्चितच सांगेन, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नदीजोड प्रकल्प आणलेत, नद्यांच्या स्वच्छतेची मोहीम घेतली, धरणं असतील धरणांमध्ये गाळ साचला तर गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, अशा अभिनव संकल्पना आणून त्या ठिकाणी या स्वच्छतेला प्राधान्य त्या ठिकाणी देतोय। मिठी नदी आहे, मिठी नदीच्या स्वच्छतेचा 25-30 वर्षात महापालिकेने कधी प्रयत्न केला का? परंतु त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं त्या ठिकाणी मिठी आज आपण साफ करतोय, बऱ्यापैकी मिठी स्वच्छ होते, पूर्णतः स्वच्छ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, कोस्टल रोड आज साफ होतोय। त्याच्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत त्यांचा आग्रह असणं स्वाभाविक आहे, ते पॉझिटिव्ह त्या ठिकाणी घेऊ, बरोबर। परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारे या श्रद्धाळू भाविकांची खिल्ली उडवणं त्या ठिकाणी मला योग्य वाटत नाही। आणि ते स्वतः श्रद्धाळू आहेत, ते जाऊन त्या ठिकाणी परमेश्वराच्या ठिकाणी अनेकदा लीन होत असतात। त्याच्यामुळे आता अचानक या ठिकाणी अशा प्रकारे या विषयावर बोलण्याची काही आवश्यकता होती असं मला वाटत नाही। तथापि तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या वर्धापन दिनाला मी मनापासून शुभेच्छा देतो, परंतु मला वाटतं प्रत्येकाच्या श्रद्धा भावना असतात, त्यांचा आपण आदरच त्या ठिकाणी केला पाहिजे असं मला या ठिकाणी प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद प्रवीणजी, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।